वेलकम स्टुडंट्स. सो आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, वी हॅव स्टार्टेड द थर्मोकपल. एक नवीन प्रकारचा ट्रान्सड्यूसर आहे जो काय करतोय, टेम्परेचरला कन्वर्ट करतोय व्होल्टेजमध्ये, बरोबर. आणि थर्मोकपलमध्ये दोन वर्ड आहेत. थर्मो म्हणजे थर्मल एनर्जी म्हणजे टेम्परेचर, आणि कपल मीन्स वी हॅव टू जॉईन टुगेदर, म्हणजे दोन गोष्टी सोबत आणणे. दिस इज कॉल्ड द कपल. तर टू डिफरंट मेटल, दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेटलला जॉईन करायचे. थर्मोकपल कसा आहे, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. त्याला बाहेरून पॉवर सप्लाय द्यायची गरज नाही. टेम्परेचरला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी बाहेरून सप्लाय देण्याची गरज नाही. म्हणून थर्मोकपल इज अ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. ज्या प्रकारे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरचं वर्किंग कोणावर बेस्ड होतं, पिझो इलेक्ट्रिक इफेक्टवर, त्याच प्रकारे थर्मोकपलचं जे वर्किंग आहे इट इज बेस्ड ऑन द सीबॅक इफेक्ट अँड पेल्टियर इफेक्ट. लास्ट लेक्चरला वी हॅव सीन द सीबॅक इफेक्ट. तर सीबॅक इफेक्ट काय सांगतो, आपल्याला फोकस कुठं करायचं आहे, कपल मीन्स टू डिफरंट मेटल्स जॉईन टुगेदर. तर बघा स्टेटमेंट आता आवा वाचतोय. सीबॅक इफेक्ट काय सांगतो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. ज्या प्रकारे आपण अगोदर बघितलं काय, पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. पिझो म्हणजे प्रेशर, इलेक्ट्रिक म्हणजे व्होल्टेज. त्याच प्रकारे सीबॅक इफेक्ट म्हणजे काय, थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. सो व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ सीबॅक इफेक्ट, की व्हेनेवर टू डिसिमिलर मेटल्स आर जॉईन टुगेदर. बघा कोणाचं मिनिंग आहे, हे कपलचं मिनिंग आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेटल जर जॉईन केले टू फॉर्म द जंक्शन J1 अँड J2. त्या दोन जंक्शनपैकी एक जंक्शन हायर टेम्परेचरवर ठेवला, दुसरा जंक्शन लोअर टेम्परेचरवर ठेवला, तर त्या वायरमध्ये काय होणार आहे, व्होल्टेज तयार होणार आहे. आणि तयार झालेलं व्होल्टेज कसं असणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन J1 अँड J2. तर बघा इथे दोन मेटल आहे, मेटल ए आणि मेटल बी. एक्झाम्पलसाठी आपण काय म्हणलं, मेटल ए हा आयर्नचा आहे, मेटल बी हा निकेलचा आहे, बरोबर. सो टू डिफरंट मेटल वायर्स आर जॉईन टुगेदर. जॉईन केले बघा, ह्या पॉईंटला भेटले ते आणि ह्या पॉईंटला भेटले. तर ह्या पॉईंटला आपण काय म्हणलं, जंक्शन J1, आणि ह्या पॉईंटला आपण काय म्हणलं, जंक्शन J2. तर दोन जंक्शनपैकी एक जंक्शन कुठे ठेवायचं आहे, हायर टेम्परेचर म्हणजे HT, आणि दुसरा जंक्शन कुठे ठेवायचा आहे, लोअर टेम्परेचर म्हणजे LT. त्याला मेणबत्तीच्या साहाय्याने गरम केलं आणि इथे आपण बर्फाचे गोळे ठेवले. आणि जर अरेंजमेंट असेल तर ह्या वरच्या वायरमध्ये म्हणजे मेटल एच्या अक्रॉस व्होल्टमीटर जर ठेवलं तर त्या व्होल्टमीटरमध्ये काय होणार आहे, व्होल्टेज तयार होणार आहे. आणि आलेलं व्होल्टेज कसं असणार आहे, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन अ टेम्परेचर म्हणजे T1 मायनस T2. म्हणजे याचं टेम्परेचर जास्त आहे, याचं टेम्परेचर कमी. तर दोघांमधला फरक जेवढा येईल तेवढं आपलं काय असणार आहे, व्होल्टेज असणार आहे. आणि व्होल्टेज इथे तयार झालं म्हणजे ह्या वायरमधून मेटल ए आणि मेटल बी मधून काय फ्लो होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. आणि करंट कसा फ्लो होतो, हायर कॉन्सन्ट्रेशनपासून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे. तर इथे हायर टेम्परेचर आहे J1, लोअर टेम्परेचर आहे J2. तर बघा आय कसा फ्लो झाला, J1 पासून J2 कडे, किंवा वरच्या डायरेक्शनमध्ये पण दाखवू शकलो आपण, J1 पासून J2 कडे. तर आपण खालून कन्सिडर केलं आहे, तर करंट जो आहे तो हायर टेम्परेचरपासून कुठे फ्लो होणार, लोअर टेम्परेचरकडे. तर बघा दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट आय, आणि हे झालं आपलं क्लोज्ड लूप. तर हे होतं आपलं सीबॅक इफेक्ट, ज्याच्यामध्ये इनपुट काय होतं, टेम्परेचर, आणि आउटपुट काय आहे, व्होल्टेज. नेक्स्ट जो इफेक्ट बघायचा आहे तो कोणता आहे, पेल्टियर इफेक्ट. तर बघा, सो नेक्स्ट इफेक्ट इज पेल्टियर इफेक्ट. तर पेल्टियर इफेक्टचं पहिलं स्टेटमेंट जे आहे ते काय आहे, इट इज कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे काय, इनव्हर्स ऑफ द सीबॅक इफेक्ट. तर सीबॅक इफेक्टचं उलट जो इफेक्ट आहे त्याला आपण काय म्हणलं, पेल्टियर इफेक्ट. तर उलट म्हणजे काय, सीबॅक इफेक्टमध्ये इनपुट काय होतं, टेम्परेचर. सो इन सीबॅक इफेक्ट इनपुट जे होतं ते होतं टेम्परेचर, आणि आउटपुट काय होतं, व्होल्टेज.
पण सीबॅक इफेक्टला जर आपण इन्व्हर्स केलं, उलटं केलं, तर त्या इफेक्टला आपण काय म्हणलं आहे? पेल्टियर इफेक्ट. तर पेल्टियर इफेक्टमध्ये आता इनपुट काय असणार? व्होल्टेज, आणि आउटपुट काय असणार? टेम्परेचर. याचं उलटं करायचं. इथे इनपुट काय होतं? टेम्परेचर. ते आता आउटपुट कोणाच झालं आहे? पेल्टियर इफेक्टचं. सीबॅक इफेक्टमध्ये आउटपुट काय होतं? व्होल्टेज. आता व्होल्टेज हे इनपुट कुठे झालं आहे? पेल्टियर इफेक्टमध्ये. तर पहिलं स्टेटमेंट काय सांगितलं की पेल्टियर इफेक्ट इज अ कॉन्व्हर्स और इनव्हर्स ऑफ द सीबॅक इफेक्ट. सर्व सेटिंग सेम आहे, फक्त इनपुट जे आहे पेल्टियर इफेक्टमध्ये ते आहे व्होल्टेज, आणि आउटपुट काय भेटणार आपल्याला? टेम्परेचर. तर बघा तिथे सो फोकस आपण काय केलं होतं की पहिले काय करायचं? टू डिसिमिलर मेटल्स आर जॉईन टुगेदर. टू डिसिमिलर मेटल्स हे कनेक्टेड करायचे. तर बघा दिस इज मेटल ए, कशापासून बनला आहे? आयर्नपासून एक्झाम्पल घेतलं. दिस इज मेटल बी, कोणापासून बनला आहे? निकेलपासून. जर दोन मेटल वायर जर आपण जॉईन केले, ज्या पॉईंटला हे दोन वायर भेटले त्यांना आपण काय म्हणलं आहे? जंक्शन्स. तेथे दोन जंक्शन तयार झाले, J1 आणि J2. तर बघा दिस इज अ जंक्शन J1 and this is the junction J2. बरोबर. तर when two dissimilar metals are connected, joined together, two junctions are formed, J1 and J2. आणि आता इथे आपण पहिल्या सीबॅक इफेक्टमध्ये काय केलं होतं? याला गरम केलं होतं, वन जंक्शन इज ॲट हायर टेम्परेचर, आणि याला थंड केलं होतं म्हणजे लोअर टेम्परेचर. आणि असं केल्यामुळे इथे काय तयार झालं होतं? व्होल्टेज तयार झालं होतं. कशामध्ये? सीबॅक इफेक्टमध्ये. पण पेल्टियर इफेक्टमध्ये आता काय करायचं आहे की ह्या वायरला आपल्याला काय द्यायचं आहे? इनपुट व्होल्टेज द्यायचं आहे. सो नेक्स्ट पॉईंट काय येणार? इफ वी अप्लाय व्होल्टेज टू द वायर, ह्या मेटलला आपण जर व्होल्टेज अप्लाय केलं तर काय होणार? त्या मेटलमधून काय पास होणार आहे? करंट इज सप्लाइड, करंट हा पास होणार आहे. सो आपण जर व्होल्टेज सोर्स देऊन त्या मेटलमधून करंट हा सप्लाय केला, इफ करंट इज सप्लाइड थ्रू द मेटल, तर काय होणार आहे? वन जंक्शन हा ॲटोमॅटिकली गरम होईल, ॲटोमॅटिकली हीटेड, अँड अनदर जंक्शन इज ॲटोमॅटिकली कूल डाऊन. म्हणजेच ह्या इफेक्टला आपण काय म्हणलं आहे? पेल्टियर इफेक्ट. तर लक्षात घ्या की सीबॅक इफेक्टमध्ये काय झालं होतं की टेम्परेचर डिफरन्स तयार केला, एक जंक्शन गरम केलं, दुसरं जंक्शन थंड केलं, तर याच्यामधून काय फ्लो झाला? करंट फ्लो झाला. बघा हा करंट फ्लो झाला. करंट फ्लो झाल्यामुळे इथे काय तयार झालं? व्होल्टेज हे तयार झालं. करंट कसा फ्लो होणार? हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरकडे. म्हणजेच वन जंक्शन इज ॲट हायर टेम्परेचर, अनदर जंक्शन इज ॲट लोअर टेम्परेचर, देन ह्या मेटलच्या अक्रॉस काय तयार होणार? व्होल्टेज हे तयार होईल. कशामध्ये? सीबॅक इफेक्टमध्ये. पण पेल्टियर इफेक्टमध्ये काय होतं आहे की आपण जर ह्या मेटलमधून करंट जर पास केला, म्हणजे इनपुट काय आहे? व्होल्टेज, आणि व्होल्टेजमुळे काय तयार होणार आहे? करंट तयार होईल. आणि हा करंट जर मेटल ए मधून पास झाला आणि मेटल बी मधून जर पास झाला, तर ह्या दोन जंक्शनपैकी एक जंक्शन जो आहे तो ॲटोमॅटिकली हीटेड होईल. तर बघा वन जंक्शन इज ॲटोमॅटिकली हीटेड अँड अनदर जंक्शन इज ॲटोमॅटिकली कूल्ड डाऊन. पण हे कोणता जंक्शन हीटेड होईल आणि कोणता जंक्शन कूल्ड होईल हे कोणावर डिपेंडेंट आहे? इट इज डिपेंडेंट ऑन द डायरेक्शन ऑफ द करंट. तर करंट हा ज्या जंक्शनला पहिला भेटत आहे, तर बघा इथे आपण एक व्होल्टेज सोर्स लावला आहे, बरोबर? व्होल्टेज सोर्स लावला आहे. व्होल्टेज सोर्समध्ये काय असणार? पॉझिटिव्ह टर्मिनल अँड द निगेटिव्ह टर्मिनल. करंट कसा फ्लो होणार? पॉझिटिव्ह टर्मिनलपासून ते निगेटिव्ह टर्मिनलकडे. तर करंट फ्लो होत असताना आधी जो जंक्शन लागेल तो जंक्शन काय होणार आहे? हीटेड होणार आहे. आणि दुसरा जंक्शन जो लागेल तो कसा होणार आहे? कूल्ड डाऊन. जर करंट हा असा फ्लो झाला असता या डायरेक्शनमध्ये, म्हणजे इथे असलं असतं पॉझिटिव्ह आणि इथे असलं असतं निगेटिव्ह, तर काय झालं असतं? बघा
लॉंगर टर्मिनल पॉझिटिव्ह, शॉर्टर टर्मिनल निगेटिव्ह. तर करंट फ्लो होत असताना अगोदर जंक्शन कोणता लागला, J2, म्हणजे J2 काय झाला असता, हिटेड झाला असता आणि J1 काय झाला असता, कूल्ड डाऊन. पण ह्या एक्झाम्पलमध्ये इथे काय आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल, इथे आहे निगेटिव्ह टर्मिनल. तर करंट फ्लो होत असताना अगोदर कोणता जंक्शन लागला, J1, म्हणजे तो जंक्शन काय होणार, हायर टेम्परेचरला जाईल, म्हणजे तो हीट होईल, गरम होईल. आणि दुसरा त्या जंक्शन ॲटोमॅटिकली हा थंड होईल. म्हणजे इनपुट आपलं काय होतं, करंट विथ द हेल्प ऑफ व्होल्टेज सोर्स. त्याच्यामुळं काय तयार झालं आहे, टेम्परेचर डिफरन्स. J1ला हायर टेम्परेचर तयार झालं आहे आणि J2ला लोअर टेम्परेचर तयार झालं आहे. तर हे होतं आपलं पेल्टियर इफेक्ट, ज्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय सांगितला की पेल्टियर इफेक्ट हा सीबॅक इफेक्टच्या उलटा आहे, इनवर्स आहे. तर आपण कन्स्ट्रक्शन कसं करणार, 2 डिसिमिलर मेटल वायर जॉईन करायचे. ज्या पॉईंटला ते जॉईन झाले ते म्हणजे काय, जंक्शन J1 आणि जंक्शन J2. ह्या मेटलमधून आपण जर करंट पास केला, ह्या मेटल A आणि मेटल B मधून जर करंट पास केला, तर ह्या करंट पास केल्यामुळे ॲटोमॅटिकली एक जंक्शन गरम होईल, म्हणजे हिटेड होईल, आणि दुसरा जंक्शन ॲटोमॅटिकली कूल्ड डाऊन होईल. मीन्स दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज अ पेल्टियर इफेक्ट. ओके, तर इथे आहे मेटल A आयर्न घेतला, मेटल B निकेल घेतला, करंट हा पास केला विथ द हेल्प ऑफ व्होल्टेज सोर्स. इथे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, इथे आहे निगेटिव्ह टर्मिनल. करंट पास होत असताना अगोदर जंक्शन लागला J1, म्हणजे तो हिटेड होईल आणि उरलेला जंक्शन काय होणार, कूल डाऊन. तर बघा, इनपुट आहे करंट विथ द हेल्प ऑफ व्होल्टेज सोर्स, म्हणजे इनपुट काय आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटी, आणि आउटपुट काय आहे, थर्मल क्वांटिटी, म्हणजे टेम्परेचर. हे झालं आपलं पेल्टियर इफेक्ट. सीबॅक इफेक्टमध्ये काय होतं की टू मेटल आर जॉईन टुगेदर, मेटल A अँड मेटल B. जॉईन केल्यावर काय फॉर्म झालं, जंक्शन 1 अँड जंक्शन 2 फॉर्म झालं. जंक्शन 1ला गरम केलं, वन जंक्शन इज ॲट हायर टेम्परेचर, अनदर जंक्शन इज ॲट लोअर टेम्परेचर. त्याच्यामुळं काय झालं, असं जर असेल देन EMF म्हणजेच व्होल्टेज इज जनरेटेड, कुठे, अक्रॉस द मेटल A. आणि आलेलं व्होल्टेजची व्हॅल्यू कशी असणार, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स, म्हणजे T1 मायनस T2. तर जंक्शन 1 आपण हायर टेम्परेचरवर कसं केलं, विथ द हेल्प ऑफ कॅन्डल, मेणबत्ती लावली आहे, तर जंक्शन 1 गरम होणार. जंक्शन 2ला आपण लोअर टेम्परेचरवर कसं आणलं, विथ द हेल्प ऑफ आईस क्यूब, तिथे बर्फाचे गोळे ठेवले. असं जर केलं तर ॲटोमॅटिकली ह्या मेटलच्या ॲक्रॉस काय होणार, व्होल्टेज तयार होईल. म्हणजेच तो इफेक्ट कोणता आहे, सीबॅक इफेक्ट, ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. नंतर पेल्टियर इफेक्ट, त्याच्या उलटं, इनवर्स, 2 मेटल वायर तर जॉईन केले, पण इथे आता एकाला गरम किंवा दुसऱ्याला थंड करायचं नाही आहे. 2 मेटल वायर जॉईन केले तर त्यातून काय पास करायचा, करंट पास करायचा. आणि करंट पास केल्यामुळे ॲटोमॅटिकली 2 पैकी एक जंक्शन गरम होईल, दुसरा जंक्शन थंड होईल. तर ह्या कन्स्ट्रक्शनला, ह्या वर्किंगला, दिस वर्किंग इज कॉल्ड ॲज अ पेल्टियर इफेक्ट. तर याच्यामध्ये आपलं मेन एम काय आहे थर्मोकपलमध्ये, की टेम्परेचरला कन्वर्ट करायचं व्होल्टेजमध्ये, बाहेरून कोणताही एक्सटर्नल पॉवर सप्लाय न घेता. तर याचं वर्किंग जे आहे इट इज बेस्ड ऑन मेनली सीबॅक इफेक्ट. पेल्टियर इफेक्ट फक्त आपण स्टडी करण्यासाठी घेतला, पण थर्मोकपलचं जे वर्किंग आहे ते मेनली कोणावर बेस्ड आहे, सीबॅक इफेक्टवर. याच्यामध्ये काय होतं आहे, टेम्परेचर इज कन्वर्टेड इंटू व्होल्टेज, हायर टेम्परेचर, लोअर टेम्परेचर, automatically voltage is generated and that voltage is directly proportional to the temperature difference between T1 and the T2. तर हे होतं आपलं सीबॅक इफेक्ट, ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि त्यानंतर आपण बघितलं पेल्टियर इफेक्ट. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया ॲक्च्युअल वर्किंग ऑफ द थर्मोकपल. थँक्यू.